आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण विज्ञान 2 या विषयाची इयत्ता 10वीची चाचणी क्रमांक 3 जी शेवटची चाचणी आहे सेतू अभ्यासक्रमातील तिचे उत्तरं बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि याआधीचे मराठी, इंग्रजी, गणित ह्या चाचण्या देखील बघायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, 30 गुणांची ही चाचणी आहे आणि ही चाचणी सोडविण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ह्या विषयाची चाचणी देखील चॅनलवर अपलोड आहे, ती बघायला विसरू नका. प्रश्न पहिला अ, याचे उत्तर हिरव्या रंगाच्या गोलात दाखवण्यात आलेली आहेत. पहिल्याचं उत्तर विभाजी, तर दुसऱ्याचं उत्तर ग्लोमेरुलस, सी, ऑप्शन सी आहे. दुसरा प्रश्न आहे चूक की बरोबर ते लिहा. तर हे दिलेलं विधान आहे एकसंकर पद्धतीत दुसऱ्या संतावीय पिढीतील स्वरूप विधा गुणोत्तर असे असते, तर हे विधान चूक आहे. पुढील प्रश्न आहे ज्यात आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे मेलेले उंदीर. पुढच्या प्रश्नात आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. स्त्रियांमध्ये टर्नर सिंड्रोम असतो आणि आपल्याला माहित आहे की पुरुषांमध्ये क्लाइनफेल्टर सिंड्रोम असतो. तर क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. आता पुढील प्रश्न आहे स्नायू व अस्थी यांना जोडणाऱ्या ऊतीचे नाव लिहा. तर त्याचं उत्तर आहे स्नायुरज्जू, जी संयोगी ऊती आहे. आता पुढील प्रश्न ज्यात आपल्याला शास्त्रीय कारण लिहायचं आहे. वृकाची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात. तर मित्रांनो, सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ युरिक आम्ल, अमोनिया तयार होतात. हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचवू शकतात. वृक्क निकामी झाल्यास शरीरातील रक्तात नायट्रोजन युक्त विषारी पदार्थ साचून राहतात. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणांचा वापर करावा लागतो, अन्यथा अशा रुग्णांचा मृत्यू ओढवतो. तर अशा रीतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्नात आपल्याला दुष्परिणाम लिहायचे आहेत. तर 4 दुष्परिणाम आहेत. रोग प्रसार, माती प्रदूषण, कचऱ्याची दुर्गंधी, विषारी वायूंची निर्मिती, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, नैसर्गिक सौंदर्याचा नाश. तर अशा रीतीने तुम्ही ही 4 उत्तरे लिहू शकतात किंवा यापेक्षाही अधिक दुष्परिणाम आहेत तेही तुम्ही याच्यात ॲड करू शकतात. आता हा प्रश्न लिहून झाल्यावर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. यात आपल्याला चित्र दिलेलं आहे एका मुलीचं आणि त्याची विकृती ओळखायची आहे आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहे. तर ही जी विकृती आहे तिला आपण डाऊन्स सिंड्रोम म्हणजेच मंगोलिकता म्हणतो. आता या डाऊन सिंड्रोमचे वैशिष्ट्ये बघूया. तर याची वैशिष्ट्ये आहेत मानसिक वाढ खुंटणे, कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, आडवी व एकच हस्तरेखा, डोक्यावर विरळ केस, अपेक्षित आयुष्यमान 16 ते 20 वर्ष. आणि ज्या मुलांना हा डाऊन सिंड्रोम झालेला असतो त्यांची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असते. तर मंगोलियन व्यक्ती तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकतात.
आता पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा. कोणत्याही 3 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. 3च प्रश्न लिहा, जास्त प्रश्न लिहू नका. फरक स्पष्ट करायचा आहे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पतींमधला. तर द्विबीजपत्री वनस्पती 1. प्रत्येक बीजात 2 बीजपत्रे असतात. 2. सोटमूळ हे ठळक आणि प्राथमिक मूळ असते. 3. बहुतेक वनस्पतीत खोड मजबूत आणि कठीण असते. आणि एकबीजपत्री वनस्पती 1. प्रत्येक बीजात एकच बीजपत्र असते. 2. वनस्पतींना तंतुमुळे असतात. आणि 3. वनस्पतींची खोडे नाजूक असतात. तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता पुढील प्रश्न आहे व्याख्या लिहा. प्रतिजैविक आणि DNA फिंगरप्रिंटिंग. तर या प्रश्नाची उत्तर म्हणजेच व्याख्या तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. प्रतिजैविके सूक्ष्म जीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजीविके होत. आणि DNA फिंगर प्रिंटिंग, तिथं पेंटिंग ऐवजी प्रिंटिंग लिहा. प्रत्येक व्यक्तीत असलेल्या DNAच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो व वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा म्हणजेच DNA फिंगर प्रिंटिंगचा उपयोग आपल्याला होत असतो. आणि तुम्ही अनेक वेळा हा शब्द ऐकलेलाच असेल. आता पुढील प्रश्न आहे शेतीपूरक व्यवसायाविषयी तुमच्या शब्दात माहिती लिहा. तर याचं उत्तरही तुम्हाला खाली देण्यात आलेलं आहे. शेतीपूरक व्यवसायामुळे शेतीला स्थिरता आणि शेतकऱ्याला भांडवल मिळण्यास मदत होते. पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत. शेतातील पिकांचे उत्पन्न घेतानाच या पूरक व्यवसायांपासून पूरक उत्पन्न मिळते. शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्याला आर्थिक लाभ व स्वयंपूर्णता मिळवून देतात. तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हे उत्तर लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढील प्रश्न आहे चौकटीत योग्य शब्द लिहा. इथे आपल्याला एका मेंदूची आकृती दिली आहे आणि आपल्याला मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये आणि मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये लिहायची आहेत. तर आपण 9वीलाच याचा अभ्यास केलेला आहे. तर बघूया की डाव्या व उजव्या बाजूची कार्ये काय आहेत. तर डाव्या बाजूची कार्ये विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, भाषा, शास्त्र व गणित. आणि मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये सर्वांगीण विचार, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगती. तर जे निळ्या अक्षरात दाखवण्यात आलेलं आहे ते तुम्हाला चौकटीत लिहायचं आहे. आता प्रश्न तिसरा आहे ज्यात आपल्याला 4 प्रश्न आहेत, ज्यापैकी कोणतेही 3च प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर चाचणीसाठी 1 तासाचाच वेळ आहे. त्यामुळे जे सोपे तुम्हाला येत असणारी प्रश्न आहेत तीच 3 प्रश्न तुम्ही सोडवा, म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो वेळेत पूर्ण होईल. तर अनुवंशिक विकृतीची ओघ तक्ता म्हणजेच त्याचे प्रकार आपल्याला या आकृतीत लिहायचे आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखविले आहेत. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. चला तर मग हा प्रश्न झाल्यानंतर आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न, तुमच्या शब्दात उदाहरण स्पष्ट करा. म्हणजेच ह्या प्रश्नात आपल्याला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे उत्तर. प्रश्न असा आहे की वनस्पतींमधील उत्सर्जन मानवास कसे उपयुक्त आहे. तर मित्रांनो, वनस्पती जे पदार्थ उत्सर्जित करतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात. आता हे आपलं उत्तर झालं, पण याचं उदाहरण आता लिहायचं आहे. उदाहरणार्थ रबराचा चीक. मग हे पूर्ण उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, या ठिकाणी आकृतीत आपल्याला दिसते आहे की एक माणूस एका
दिव्याला हात लावत आहे आणि हात लावल्यावर तो झटकन ते मागे घेत आहे. तर आता बघूया प्रश्न. अ व 2 मध्ये नेमका काय फरक आहे? तर मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे. हात झटकन मागे खेचला आहे. संवेदी चेता पेशींनी वेदनामय परिस्थिती जाणून घेतली. आणि 4 ही कोणती चेता आहे? तर सहयोगी चेता. आणि तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देण्यात आलेलं आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. आपल्याला पहिले DNA आकृती काढायची आहे, जी अनेक मुलांना अवघड वाटते, पण तुम्ही ही सोपी आकृती आहे, ज्यात तुम्हाला निळा व काळा पेन यांचा वापर करावा लागेल. आता याची वैशिष्ट्ये बघूया. DNA रेणूची रचना. तर DNAची रचना ही वॉटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 साली तयार केलेल्या DNA रेणूच्या प्रतिकृतीनुसार असते. DNAचा रेणू सर्पिल आणि समांतर न्यूक्लिओटाइड धाग्यांचा बनलेला असतो. हे धागे एकमेकात गुंतलेले असतात. त्यामुळे असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 3. एका न्यूक्लिओटाइडमध्ये एक नायट्रोजनयुक्त पदार्थ शर्करेच्या रेणूशी आणि हा रेणू फॉस्फरिक आम्लाशी जोडलेला असतो. अशा रीतीने न्यूक्लिओटाइडमध्ये 3 पदार्थ असतात, ते म्हणजे फॉस्फरिक आम्ल, डिऑक्सिरायबोज शर्करा आणि नायट्रोजनयुक्त पदार्थ. तर अशा रीतीने हे 4 मुद्दे लिहून तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करा. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध शोधारण स्पष्ट करा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खाली देण्यात आलेलं आहे. हवामान विभाग वेधशाळेच्या अंदाजानुसार भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज येतो, ज्यामध्ये महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भूकंप या आपत्तींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या पूर्वसूचनेमुळे होऊ शकणारी आपत्तीनंतरची जीवित व वित्तहानी कमी करता येते. आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते, शेतीचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी वेधशाळेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. तर अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पूर्ण करायचं आहे. आता प्रश्न 4 आहे, ज्यात आपल्याला 2 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आणि प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिली आहेत, ती तुम्ही लिहून घेऊ शकता. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल याची जागा व्हॅलिन या आम्लाने घेतल्यावर दात्रपेशी पांडुरोग होतो. 4थ्या प्रश्नाचं उत्तर, मानवातील प्रभावी लक्षणे दुमडणारी जीभ, हातावर केस असणे, काळे व कुरळे केस, कानाची मोकळी पाळी इत्यादी. आणि 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे, सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांड्स. चला तर मग आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, ज्यात आपल्याला कार्बन सायकल म्हणजेच कार्बन चक्राची आकृती दिलेली आहे. आणि पहिलाच प्रश्न आहे, हे कोणते चक्र आहे? तर हे कार्बन चक्र आहे. दुसरा प्रश्न आहे, हे चक्र महत्त्वाचे का आहे? आणि तिसरा प्रश्न आहे, या चक्रातील प्रमुख प्रक्रिया लिहा. चला तर याचं उत्तर बघूया. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया. कार्बन चक्र महत्त्वाचे आहे कारण कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे भूरासायनिक चक्र आहे. अशा रीतीने तुम्ही
या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया, ज्यात आपल्याला प्रमुख प्रक्रिया लिहायच्या आहेत कार्बन चक्रातील. तर कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया या ठिकाणी या स्लाईडवर तुम्हाला देण्यात आलेला आहे. 2 प्रमुख प्रक्रिया आहेत, दोन्हीही प्रक्रिया तुम्हाला लिहायच्या आहेत. चला तर मग या ठिकाणी आपला व्हिडिओ संपला आहे. तर अशा विविध दर्जेदार व्हिडिओसाठी आमचे विचारवेल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.